हाय, हॅलो, नमस्कार, जय भीम, जय शिवराय मित्रांनो. सर्वात प्रथम तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल विथ आकाश ह्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. सो आपलं हे चॅनल ह्यामध्ये आपण वेगवेगळे ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत. वेगवेगळे ठिकाणं तुम्हाला बघायला मिळतील या चॅनल थ्रू. सो मी पण एक्सप्लोअर करणार आहे आणि माझ्यासोबत तुम्ही पण ही सगळी ठिकाणं एक्सप्लोअर करू शकता. सो ही आपली एक सुरुवात आहे यूट्यूब जर्नीची नवीन, आणि हा आपला फर्स्ट व्लॉग असणार आहे. आणि फर्स्ट व्लॉगमध्ये आपण कवर केलं आहे नागपूर. सो नागपूरची पूर्ण जर्नी तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. आपण नागपूरमध्ये वेगवेगळे ठिकाणं कवर केलेले आहेत. सो हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि ह्याच्या पुढे पण जे ब्लॉग येतील आपल्या चॅनलवरती, ज्याही ठिकाणी आपण नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करणार. सो माझ्यासोबत तुम्ही पण हे सगळी जर्नी माझी शेअर करावीत. सो तुम्हाला पण हे सगळं गोष्टी माझ्यासोबत एक्सप्लोअर करायला मिळतील ह्या चॅनल थ्रू. सो हा आपला एक फर्स्ट व्लॉग आहे, शुभारंभ आहे आपला एक नवीन यूट्यूब जर्नीचा माझ्यासोबत आणि तुमचाही. सो चला सुरुवात करूया आपल्या फर्स्ट व्लॉगला. आणि ह्याच्या पुढेही ह्या व्लॉगलाही प्रेम द्या तुमचं खूप सारं, आणि ह्याच्या पुढे पण जे व्लॉग येतील त्याच्यासाठीही तुमचं खूप प्रेम असू द्या. सो चला सुरू करूया आपल्या सगळ्यात फर्स्ट व्लॉगला. सो लेट्स गो. तर आपण निघालो मित्रांनो, आणि आपली जर्नी स्टार्ट झाली. 6 वाजेपर्यंत आपण घरातून निघालो आणि स्टेशनला पोचून आपल्याला जायचं होतं लोकमान्य टिळकला. कुर्ल्यामध्ये गेलो, कुर्ल्याला पोचलो 1 अर्ध्या तासामध्ये. आणि मग तिकडून ट्रेन चेंज करून लोकमान्य टिळक टर्मिनस इथून आपली ट्रेन होती 8 वाजताची होती. तर थोडं बसलो, टाईमपास केला. आई होती माझ्यासोबत, आम्ही दोघं जात होतो. रात्रभर प्रवास करून सकाळी नागपूरला पोचलो 1-7:30पर्यंत. आपण नागपूर स्टेशनवरून निघालो आणि आपल्या हॉटेलवरती गेलो आणि चेक इन केलं. चेक इन करून थोडासा फ्रेश झालो, आणि फ्रेश होऊन बाजूलाच नागपूर मार्केट होतं. तर विचार केला थोडंसं मार्केट एक्सप्लोअर करावं, आणि तिथून 11 वाजता निघून आपण आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला पोचलो, जी की आहे दीक्षाभूमी. नागपूर येथे आपण पोचलो. माझी पहिलीच वेळ होती दीक्षाभूमी पाहण्याची. तर पहिला जो अनुभव होता माझा दीक्षाभूमी बघायचा खूपच चांगला होता. खूप छान वाटलं बघून, कारण इतकी साफसफाई आणि इतका क्लिनलीनेस ठेवला होता, त्याच्यामुळे बघायला अजून छान वाटत होतं. आणि दीक्षाभूमीमध्ये गेलो. चालत असताना समोरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आम्हाला दिसला. खूप छान वाटलं बघून. आणि बरोबर त्याच्याच बाजूला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचाही पुतळा होता दीक्षाभूमीला लागूनच. तर खूप छान वाटत होतं बघायला, एक शांतता वाटत होती आणि चांगला एक्सपिरियन्स होता.
दीक्षाभूमीच्या आतमध्ये जाताच मन एकदम शांत झालं. ते वातावरणच तसं होतं. आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणाहून एकदम शांततेच्या ठिकाणी जाता तेव्हा तुम्हाला किती शांतता जाणवते, तशी शांतता आतमध्ये मनाला जाणवत होती. आणि प्रत्येकाने एकदा अनुभव घेतला पाहिजे जाऊन. डॉक्टर आंबेडकर कॉलेज होतं. दीक्षाभूमीच्या बाजूलाच आपण हे बोधिवृक्ष बघू शकतो. तर या बौद्ध वृक्षाच्या खाली बसूनच गौतम बुद्ध यांना बुद्धत्व प्राप्त झालं होतं. हे जे आहे ते श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधिवृक्षाच्या 3 शाखांपैकी एक शाखाची लागवड इथे करण्यात आली होती. तर दरवर्षी हजारो बौद्ध अनुयायी याला भेट देतात.
जॅपनीज गार्डन म्हणून आहे, तर या ठिकाणाला पण भेट दिली. फिरून आल्यानंतर थोडं मार्केटमध्ये फिरण्यासाठी बाहेर आलो, हॉटेलच्या जवळच. मार्केटमध्ये फिरता फिरता आपल्याला हल्दीरामचं शॉप दिसलं, तर विचार केला नागपूरची स्पेशालिटी संत्रा बर्फी तिथून आपण विकत घेतली. त्या दिवशी पण आपण फिरण्यासाठी निघालो. संविधान चौक येथे आधी गेलो.
ठिकाण आपलं होतं नागपूरमधील शांतीवन चिंचोली. इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला जपणारं स्मारक आणि संग्रहालय आहे. तर इथे बाबासाहेबांच्या अनेक दुर्मिळ वस्तू तुम्हाला दिसतील. चष्मा, बुद्धांची मूर्ती, टोपी.
गेलो ड्रॅगन पॅलेस कामठी येथे, ज्याची स्थापना 1999मध्ये जपानच्या निचिकी काटो यांनी केली होती. चंदनाची बुद्ध मूर्ती आहे इथे खूप मोठी. फिरून झाल्यानंतर दुपारी आपण स्वास्तिक हॉटेल इथे जेवणासाठी थांबलो. स्टाफ खूप चांगला होता. आणि त्याच्यानंतर आपण गेलो नागलोक नागपूर येथे. आपण ज्याच्यासोबत गेलो होतो त्या काकांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे नागलोकची माहिती दिली. बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय बांधलं औरंगाबादला. हैदराबादच्या निजामाने बाबासाहेबांना 1000 एकर जमीन दान दिली. का दिली की त्यांनी सांगितलं होतं की बाबासाहेब तुम्ही आमचा इस्लाम धर्म स्वीकारा, घेऊन नागरानं तुम्हाला 1000 एकर जमीन. बाबासाहेबांनी ती जमीन घेतली, त्याच्यावरती
मिलिंद महाविद्यालय बांधलं, कॉलेज बांधलं तळागाळातल्या मुलांना शिकण्यासाठी. पण बाबासाहेब इतके दूरदृष्टी होती की त्या कॉलेजला नाव दिलं मिलिंद महाविद्यालय आणि त्या आसपासच्या परिसराला नाव दिलं नागसेनवन. आजही तुम्ही तिथे गेलात तर नागसेनवन म्हणून त्या विभागाला नाव आहे आणि त्या कॉलेजला नाव आहे मिलिंद महाविद्यालय. बाबासाहेबांनी असं का केलं तर आपण इतिहासात बघितलं बुद्ध धर्मामध्ये तर नागसेन नावाचा राजा होता, मिलिंद नावाचा राजा होता. हा मिलिंद राजा एवढा प्रश्न उत्तरामध्ये म्हणजे तल्लख होता की प्रत्येकाला तो हरवत होता. त्याच्या जोडीला वादविवादाला जो कोणी बसन त्याला तो हरवायचा आणि त्याचं ते गर्व हरण करायला भंते नागसेन गेले होते. भंते नागसेननी त्यांना प्रश्न विचारले. राजा मिलिंद त्या नागसेन भंतेला प्रश्न विचारत होता आणि त्या एका प्रश्नाचे 2-2, 3-3 उत्तरं मिलिंद राजा नागसेन भंते पण घेत होता. आणि या प्रश्न उत्तराच्या काळात नागसेन भंते विजयी झाले, मिलिंद राजा हरला. बाबासाहेबांनी तेच त्या ठिकाणी औरंगाबादला केलं. नागसेन वनामध्ये तो मिलिंद राजा कैद केला, पूर्ण वन नागसेन म्हणून नाव दिलं आणि त्या नागसेन वनात मिलिंद म्हणून कॉलेज उभं केलं की मिलिंद राजा हुशार होता, त्या कॉलेजमध्ये मुलं हुशार व्हावेत म्हणून ते मिलिंद नाव त्या कॉलेजला दिलं आणि त्या परिसराला नागसेन वन नाव दिलं की त्या नागसेन वनामध्ये मिलिंद राजा कैद केला बाबासाहेबांनी. त्याच पद्धतीने या विभागाला सुद्धा हे नागसेन नाव आहे की नाग लोकांची भूमी म्हणून हे केलं. बाबासाहेबांचं दीक्षेचं कारण हेच होतं, नागपूर का निवडलं कारण नाग लोकांची ही भूमी आहे. आजही इथं नाग नदी आजही आहे, सध्या नावावर अस्तित्वात आहे परंतु नदीचं नालं स्वरूप झालेलं आहे, पण ते नाग नदी म्हणून आजही अस्तित्वात आहे. म्हणून बाबासाहेबांनी हे नागपूर निवडलं होतं शिक्षा घेण्यासाठी. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला. नागपूर स्टेशनला पोचलो आणि तिथेच एक नागपूर स्टेशनला फेमस डायमंड क्रॉसिंग म्हणून आहे जागा, तर ती पण आपण पाहिली. आपण पुढे पाहू शकता.
सकाळी पहाटे पहाटे आपण कल्याण स्टेशनला पोहोचलो. सकाळी 9:45 आपण परत पोहोचलो, नाश्ता केला, पोहे खाल्ले आणि इथे आपला नागपूरचा प्रवास संपला. सो मित्रांनो, इथे आपण आपला नागपूरचा ब्लॉग एंड करत आहोत. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की तुमचे सजेशन्स आणि अजून काही इम्प्रूव्हमेंट करण्याची आपल्याला गरज आहे ते देखील खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अजून असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की या चॅनलसोबत असंच जोडून राहा. सो